तर हॅलो गाईज, मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज फ्रीज साफ करायला घेतला आहे. पाहू शकता की बॉक्स वगैरे घासून ठेवलेले आहेत आणि फ्रीजमधलं सगळं सामान वरती काढून ठेवले, डबे वगैरे सगळे डबे खोबरं वगैरे मी फ्रीजमध्ये ठेवले तर ते सगळं वरती काढले. आणि एक सोल्युशन बनवलं आहे. सोल्युशन मी असं बनवलं आहे की त्यामध्ये आपलं स्नो व्हाईटचं लिक्विड भांडी घासायचं आणि हे रिनाला टाकलं आहे थोडंसं, कारण फ्रीजची हालत पाहू शकता तुम्ही कशी झालेली आहे. सगळं असं झालं आहे. इकडे पण खूप असं हे झालं आहे. आता क्लीन केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा दाखवते. आणि हे असं झालेलं जरा थोडंसं घासून घेते. आधी फर्स्ट फ्रीजचं बटन बंद करून घेतलं आणि हे उद्योग झाले आहे आमची आईस्क्रीम जी फ्रीजरमधून पाघळलेली आहे, त्याच्यामुळे हे असं झालंय. आणि मी ना हे फॅन वगैरे पुसायला पण हे असं सोल्युशन बनवत असते. त्याने रिनाला टाकलं ना व्हाईट सगळं छान निघतं, असे डाग वगैरे कुठेच राहत नाही. आता ही केशरची डब्बी सांडली होती, श्रीमईनी उघडली होती आणि तशीच ठेवली होती. मुलं काय करतात, काय पण जे असेल ना फ्रीजमध्ये ते घेतात आणि तसंच उघडं ठेवतात, त्याच्यामुळे एवढं खराब झालं आहे. आणि माझं पण असं जास्त, मी आता शॉपवर असल्यामुळे मला पण जास्त असं जमत नाही. नाही तर माझं पहिले नेहमी मी असं क्लीन वगैरे करायचे. आज आहे ना मला फ्रीज उघडला ना असं पाहवतच नव्हतं, म्हणून आज सगळं घेतलं साफ करायला. आणि भाजीपाला पण संपला होता बऱ्यापैकी, त्यामुळे घेतला. आणि आता कसं ऑर्गनाइज करते ते पण तुम्हाला मी दाखवते नंतर. तर अशा प्रकारे आता फ्रीज एकदम स्वच्छ करून घेतलेला आहे मी. आणि आता हे एवढंच राहिलं आहे, सो आता ते पण एकदा करून घेते. तर ह्यासाठी मी यूज करणार आहे अर्बन योगचा वाईफ किचन क्लीनर. सो आता आणि पुन्हा एकदा ह्याने वाईप्सने आता क्लीन करून घेणार आहे. हे इथं पण असे पिवळसर डाग राहिलेले आहेत थोडेसे. हा टॉवेल घेतलेला आहे, त्यात 2 मिनटं झालेला आहे. एवढं काही निघणार नाही आता, ते खूप दिवसांचे, फ्रीज पण खूप जुना आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि नोटिफिकेशनचं बटन ऑन ठेवा, म्हणजे मी जे पण काही व्हिडिओ अपलोड करेल ते लगेच तुमच्यापर्यंत येतील. तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि काय म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे.
तसंच काहीचं असतं आणि आपण आहे ना कंटाळा करतो, आज करू उद्या करू यावर जातो आणि शेवटी करायला तर आपल्यालाच लागणार होतं. मी पण कंटाळा केला आणि शेवटी मला पाहवतच नव्हतं फ्रीजकडं. मग मी चालू केलं आणि हा आहे माझ्या फ्रीजचा फायनल लूक साफ केल्याच्यानंतर. आणि फ्रीज जुना आहे, लग्नात आलेला आहे, बहिणीने दिला आहे गिफ्ट माझ्या. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. अर्बन वाईब्सचं मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि बांबूच्या किचन टॉवेलची पण लिंक देते, तर तुम्ही तिथून बाय करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. आणि इकडं थोडंसं सेटअप लावून घेतला आहे मी फ्रीजचा पण. आता भाजीपाला संपला तर तो आणावाच लागणार होता, तर जेवढा होता तेवढा पण ठेवून घेतला. बाय.